हाय स्टुडंट्स, आज आपण अभ्यास करणार आहोत. आपला 14वा पाठ आहे ओळखा माझा रंग. पान नंबर आहे 14, पेज नंबर आहे 14. तर पहा, आपल्याला चित्र दिसत आहेत. आपल्याला चित्रामध्ये पहा काय काय दिसत आहे. पहिला चित्रामध्ये दिसत आहे, इथे आहे पोपट. त्यानंतर पुढे आहे मिरची, पान, गवत. हा रंग कोणता आहे? आपण व्यवस्थित पाहिलं तर कोणता रंग दिसून येतो आपल्याला? पोपटाचा रंग कसा असतो? हिरवा. आपण मिरची पाहिलेली असते, त्याचा सुद्धा रंग कसा असतो? हिरवा. पान, झाडाची पाने आपण पाहतो, ती सुद्धा कोणत्या रंगाची असतात? हिरव्या रंगाची असतात. गवत, ह्याचा सुद्धा कोणता रंग असतो? हिरवा. पहा, इथे सुद्धा गोल वर्तुळामध्ये दिलेला आहे. हा रंग कोणता आहे? हिरवा. हला पहिली वेलांटी हिरवा, हिरवा रंग आहे हा. आपण वेगवेगळ्या वस्तू सुद्धा वापरतो. हिरव्या रंगाचा पेन असेल, हिरव्या रंगाचे दप्तर असतील, वेगवेगळ्या रंगाचे काय असतात की आपल्याकडे वस्तू असतात. त्यामध्ये हिरवा सुद्धा रंग येतो. पुढचा रंग कोणता आहे? चित्रावरूनच आपल्याला समजतं. बरोबर, पुढचा रंग कोणता आहे? लाल. आपण आईबरोबर, बाबांबरोबर मार्केटमध्ये जातो, तिथे वेगवेगळ्या भाज्या असतात. त्यामध्ये टमाटा पाहिलेला आहे, कोणत्या रंगाचा असतो? लाल रंगाचा असतो. त्यानंतर फूल पहा, गुलाब फूल, कोणता रंग असतो? त्याचा सुद्धा लाल रंगाचा असतो. कलिंगड कोणत्या रंगाचा असतो? लाल. डाळिंबर आपण वरची साल जर काढली तर त्याच्यामध्ये आतले असणारे दाणे कोणत्या रंगाचे असतात? लाल रंगाचे असतात. मग लाल ह्या वर्तुळामध्ये कोणता रंग दाखवलेला आहे? लाल. ल लाकाना ला, ल, लाल. त्यानंतर मिरची सुद्धा घ्या. आपण वरती पाहिलं हिरव्या रंगाची, पण जर ती पिकली तर कोणता रंग येतो? त्याला लाल रंग येतो. वेगवेगळ्या वस्तू आपल्याकडे असतात लाल रंगाच्या. पुढे आहे कोणता रंग आहे? पटकन ओळखता येतो आपल्याला. काळा. हा कोणता पक्षी आहे? कावळा. ह्याचा पूर्ण रंग कोणत्या रंगाचं असतं? तर काळ्या रंगाचं असतं. हा आहे फळा. ही आहे शाई. शाई पण बघितलेली आहे, काळ्या रंगाची शाई असते. त्यानंतर केस. आपल्याला सुद्धा केस असतात. केस कोणत्या रंगाचे असतात? काळ्या रंगाचे. इथे सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये कोणता रंग दाखवलेला आहे? काळा. आपण लिहिताना कसं लिहायचं? क लाकाना का, ल लाकाना ळा, काळा. पुढे आहे, पुढचं चित्र कोणतं आहे? आपल्याला पटकन ओळखता येतो. ससा. कसा असतो? आपण पाहिलेला आहे ससा. गुबगुबीत गाल असतात, त्याचे कान कसे असतात? ताट असतात. आणि रंग पांढरा असतो. त्याचं अंग कसं असतं? मऊ मऊ असतं. असा हा भित्रा कोण आहे? ससा हा प्राणी. त्याचा रंग कसा आहे? पांढरा. त्यानंतर कापूस. कापूस कोणत्या रंगाचा असतो? पांढऱ्या रंगाचा. लसूण. बघा, आईबरोबर बाजारामध्ये गेला असताना आई आपली लसूण घेते भाजीमध्ये घालण्यासाठी. तो कोणत्या रंगाचा असतो? पाकळ्या त्याच्या कशा असतात की पांढऱ्या रंगाच्या असतात. मग हा रंग कोणता आहे? पांढरा. प लाकाना पा, प वर अनुस्वार, ड र लाकाना रा, पांढरा. पुढे आहे कोणता रंग दिसतो? बरोबर, पिवळा. हा काय आहे? कोणतं फळ आहे? आंबा. कोणता रंग असतो? पिवळा. त्यानंतर सूर्यफूल पाहिलेला आहे आपण. फूल हा झेंडू. आणि केळी कोणत्या रंगाचे असतात? पिवळ्या रंगाचे असतात. मग पिवळा हा रंग आहे. पला पहिली वेलांटी पी व ळ लाकाना ळा. तर आज आपण पाठ क्रमांक 14 या पाठाचा अभ्यास केला. पुढील भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू.